डीसी न्यूज मराठी. मी आहे आपल्या संगतीत दिव्या. महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे जुलै 2026च्या हप्त्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवण्यात आला आहे. पात्र महिलांना हप्ता देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाच्या निधीतून 344 कोटी 74 लाख रुपये महिला बाल विकास विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. यासाठी शासन निर्णय आला आहे. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून सामाजिक न्याय विभागासोबतच आदिवासी विकास विभागाची निधी या योजनेसाठी वळवले जात असल्याची माहिती समोर आली. आता पुन्हा सामाजिक न्याय विभागाची निधी लाडकी बहीण योजनेसाठी वापरण्यात आली आहे. त्यामुळे इतर विभागांच्या योजनांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावरून सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. माहितीनुसार फेब्रुवारी 2026च्या जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून 98 कोटी 45 लाख रुपयाचे वर्ग करण्यात आले. जून 2025 मध्ये एप्रिल आणि मेच्या हप्त्यांसाठी 410 कोटी रुपये तर ऑगस्ट ते ऑक्टोबर 2025च्या कालावधीत जुलै सप्टेंबरच्या हप्त्यांसाठी 410 कोटी 30 लाख रुपये वळवण्यात आले. आता 344 कोटी 74 लाख रुपये वर्ग केल्यानंतर सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजनेसाठी वळवण्याची चौथी वेळ असल्याचं सांगत आहे. सामाजिक न्याय आणि आदिवासी विकास विभागांचा निधी वारंवार लाडकी बहीण योजनेसाठी वापरले जात असल्याचेही प्रश्न उपस्थित झाले आहे. विरोधकांकडून इतर विभागांच्या योजनांसाठी असलेला निधी लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांसाठी वापरला जात असल्याचे आरोप लागत आहे. तर पाहूया या प्रकरणात पुढे काय होत आहे आणि सरकार कसं याला उत्तर देईल हे पण पाहायची वेळ. पाहत राहा डीसी न्यूज मराठी. थांबूया.